नमस्कार मित्रांनो. डॉक्टर सुनीती वैद्य इन्स्पिरेशनल किट्स अँड कन्सेप्ट्स याच्यामध्ये आपण वेगवेगळे विषय घेत असतो. आज आणखीन एका जरा थोड्याशा वेगळ्या विषयाला आपण हात लावणार आहोत, जो गेले 4-5 वर्ष उपक्रम आपण चालू केल्यानंतर असं लक्षात येत आहे की एकदा मुलांमध्ये आपण इंटरेस्ट निर्माण केला की त्यांना सायन्स, मॅथ्स, शास्त्र आणि गणित या विषयाची जी थोडीशी भीती वाटत असते, तर त्या भीतीपेक्षा त्यांना त्याची थोडासा आदर, आपुलकी वाटायला लागते. कारण त्यांना ते प्रॅक्टिकली कसं ॲप्लाय करायचं, कुठे ॲप्लाय करायचं याचं ज्ञान आपण त्यांना थोडंसं समजावून देतो आहे वोकेशनल कोर्सेसच्या माध्यमातून. तसंच आपण त्यांना प्रवृत्त करतो आहे की मोठे झाल्यानंतर तुम्ही स्वतःचा व्यवसाय किंवा एखादं नवीन काहीतरी तुमच्या डोक्यात विचार कल्पना आल्या तर त्या प्रत्यक्ष रूपात उतरवण्यासाठी तुम्हाला काय मदत करायची आहे किंवा कशी करता येईल, किंवा तुम्हाला काय काय आज गव्हर्नमेंटचे उपक्रम आहेत की ज्यातनं तुम्ही स्फूर्ती घेऊन अशा प्रकारचं एखादं ॲडव्हेंचर किंवा एखादा नवीन उपक्रम तुम्ही चालू करू शकता. पण त्यासाठी जे फंडामेंटल्स पाहिजे, जी एखादी टेक्नॉलॉजी किंवा एखादा जर काही आपल्याला नवीन उत्पत्ती करायची असेल तर त्या विषयाची पूर्ण सखोल माहिती असायला पाहिजे. आणि जे आपले बेसिक सायन्सेस आहेत, जे मुळातलं आपलं भौतिक शास्त्र आहे, रसायनशास्त्र आहे, किंवा आपलं भूमिती आहे, किंवा बीजगणित आहे, यांची माहिती जर आपल्याला चांगली असेल तर त्यातनं आपण हे संशोधन किंवा आपला जो काही नवीन कल्पना आहेत त्या प्रत्यक्ष रूपात उतरवण्यासाठी आपल्याला जास्त चांगला उपयोग होऊ शकतो. तर अशा विषयासंदर्भातच आणि सध्याच्या राजकीय, स्पेशली जागतिक पातळीवरती ज्या पद्धतीने राजकीय घडामोडी होत आहेत आणि त्याला लहान मोठा देश असं स्वरूप दिलं जातं सुरुवातीला, पण नंतर लक्षात आहे की लहान मोठं असं काही नाही आहे. प्रत्येकाच्या कल्पना, प्रत्येकाची त्याच्यावरती विचार करायची पद्धत आणि जो आपला शत्रू असतो त्या शत्रूला आपण चांगल्या पद्धतीने कसं निभावून नेऊ शकतो. अगदी आपण त्याच्यावरती प्रत्येक वेळेला विजयच मिळवायला पाहिजे असं काही नाही, पण विजय न मिळवता त्याच्या ज्या काय चाली आहेत किंवा त्याच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांना आपण कसं समजावून घेऊन त्यातनं सोप्यातला सोपा मार्ग काढून त्याच्या बलाढ्य अशा शक्तीला, जसं शिवाजी महाराजांनी लुटूपुटीची लढाई करायची, आणखीन त्याच्यामध्ये त्यांची जी काही वाकबगार होती त्यांची सगळी मंडळी, की दऱ्याखोऱ्यातनं जर आपल्याला एखाद्या मोठ्या बलाढ्य माणसाला करायचं असेल तर त्यातली खिंड आपल्याला पकडायला लागते की त्या खिंडीवरती जर आपण उभं राहिलो तर त्या डोंगराच्या कपारीतनं दुसऱ्या बाजूला जाणं शक्य नाही आहे. आणि डोंगर वर चढून दुसऱ्या बाजूला उतरणं हेही तेवढंच साहसी आणि खूप खर्चिक, तसंच खूप रिस्की पण आहे ते. आणि म्हणून अशा प्रकारचं नॉलेज आज आपल्या वेगवेगळ्या सिस्टम्समध्ये कसं करतो आहे याची आपण इथे माहिती घेणार आहोत या आपल्या छोट्याशा 30-32 स्लाईड्सच्या प्रेझेंटेशनमध्ये. आणि आपण रॉकेट्सवरती बोलणार आहोत, त्यामुळे ऑब्व्हियसली आपण थोडंसं शेवटच्या 2-3 स्लाईड्समध्ये चंद्रयान, मंगलयान, गगनयान वगैरे यासारख्या नवीन विषयावरती जी आता चर्चा होते, किंवा इस्रोसारखे संशोधन संस्था, त्याच्यामध्ये जगातल्या 6-7 संस्था याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात काम करत आहेत, तर त्यांचंही थोडंसं ज्ञान आपण घेणार आहोत की जिथे ही टेक्नॉलॉजी बरोबर उलट्या स्वरूपात वापरली जाते. पहिल्या आपण मिसाईल्सच्या याच्यामध्ये आपण बघणार आहोत की आपण रडार डेव्हलप केले आहे, आपण अँटेनाज लावतो आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रिक्वेन्सीज वापरतो आहे की जेणेकरून जेवढं जास्त आभाळ किंवा सॅटेलाईटवरनं आपल्याला खालचं निरीक्षण करता येईल प्रत्यक्ष तिथे न उभं राहता, आणि खूप पूर्वसूचना 200-300 किलोमीटरपेक्षाही जास्त अंतराची सूचना मिळेल. आणि असे मिळालेल्या सूचनेचा वापर करून आपण त्यातनं आपली प्रतिकार कसा करायचा, डिफेन्स कसा करायचा त्या याच्यावरती करायचा. आणखीन तसंच आपली ज्यावेळेला रॉकेट जातात त्यावेळेला त्यांच्या ज्या काही अँटेना किंवा हे सर्वेलन्स सिस्टम जे आहेत त्यांना तोडून आपल्या रॉकेट्सने कसं आत जायचं
तर आणि स्पेसमध्ये आपण चंद्रयान मंगळमध्ये असं बघतो की अगदी प्रत्येक सेकंदाला, प्रत्येक क्षणाक्षणाची माहिती आपल्याला ह्या रॉकेट्सची किंवा सॅटेलाईटची किंवा या यानांची आपल्याला सतत मिळाली पाहिजे. म्हणून कशा प्रकारच्या आपण अँटेना तयार करतो किंवा एक जागतिक सिस्टीम तयार करतो की जी वेगवेगळ्या देशातना ह्या आपल्या सॅटेलाईटचं किंवा रॉकेट्सचं ट्रॅकिंग करत राहते. आणि तसंच करताना आपण जे आधी सॅटेलाईट्स आपण ऑर्बिटमध्ये, अंतरिक्षमध्ये सोडलेले आहेत, त्यांचा वापर करून एकमेकांशी कसा संवाद साधू शकतो आणि त्याचं ट्रॅकिंग पूर्णपणे होऊ शकतं. अशा दोन या थोड्या विसंगती आहेत, पण टेक्नॉलॉजी सेम आहे. आणि आपल्याला आज मुळात मुख्य उद्देश जो आपला आहे तो म्हणजे आपल्याला बघायचा आहे की सायन्स, गणित यांचा वापर आणि ह्याच्यातली आपली गोडी कशी वाढवायची, त्याचा उपयोग कुठे होतो हे लक्षात आणायचं आहे. तर आपण प्रेझेंटेशनला सुरुवात करूया. त्याच्या आधी आपण इथे जे एक आपले सायंटिस्ट आहेत आईन्स्टाईन, त्यांनी काय म्हटलेलं आहे की रॉकेट आणि फिजिक्स यांचा काय संबंध आहे. तर रॉकेट इज अ व्हेकल दॅट मूव्स बाय एक्सपेलिंग एक्झॉस्ट गॅसेस ॲट हाय स्पीड्स फ्रॉम इट्स इंजिन बेस्ड ऑन न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. फॉर एव्हरी ॲक्शन देर इज अ इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. इथे त्यांनी न्यूटनचा थर्ड लॉ आणि जी केमिकल रिॲक्शन होते, त्यांनी जे काय खूप मोठ्या प्रमाणात गॅसेस तयार होतात त्याचा उपयोग आपण जसं वाफेवरचं इंजिन आपली रेल्वे चालवायची तसं कसं करणार आहोत आपण आणि कसा केलेला आहे, अशा याच्यासारखं त्यांनी आपल्याला इथे दाखवलेलं आहे. आणि त्याचाच वापर करून वेगवेगळे इक्वेशन्स तुम्हाला जे इथे दिसत आहेत किंवा वेगवेगळे संदर्भ या इथे जे आपण घेतलेले आहेत त्याचा वापर कसा करतो आहे याच्यावरती आपण आता भर देणार आहोत. तर आपण आता जाऊया पुढच्या स्लाईडला. या इथे आपण बघतोय की आता टेक्नॉलॉजीचा वापर कसा केला जातो. तर टेक्नॉलॉजी ही प्रत्येक डिफेन्स सिस्टीमसाठी किंवा स्पेस सिस्टीमसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. सिम्पल रॉकेट आकाशामध्ये उडवून घेऊन जाणं आणि त्यातनं सॅटेलाईट सोडायचा आपण, तोच तेवढ्याच ताकदीने, क्षमतेने आणि जास्तीत जास्त वजनाचा, जास्तीत जास्त अंतरावरती जिओसिंक्रोनाइज करण्याचा किंवा जास्तीत जास्त त्याच्यातला उपयोग कसा करायचा, त्याचं वजन कमीत कमी ठेवायचं, जास्तीत जास्त त्याच्यावरती ट्रान्सपॉन्डर, कॅमेरा, सेन्सर्स लावायचे आणि त्यातनं आपल्याला जी काय माहिती मिळते ती ताबडतोब पृथ्वीपर्यंत आणायची. असं म्हणजे ट्रान्सपोर्टेशन की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत घेऊन जायचं आहे. त्याच्यावरचं कम्युनिकेशन आपल्याला वाढवायचं आहे की सतत त्याच्या सेन्सर्सशी, कॅमेराशी किंवा त्याच्या थ्रस्टर्सशी किंवा त्याचे जे ट्रान्सड्युसर्स आहेत त्यांच्याशी संपर्क राहायला पाहिजे. वेगवेगळे सेन्सर्स आपल्याला त्याच्यावरती लावायचे आहेत की तिकडचं हवामान, तिकडचं वातावरण कसं आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला आपल्या ऑपरेशन्समध्ये काही बदल करायला लागणार आहे का, आणि त्याची माहिती पुढच्या मिशनसाठी आपल्याला कशी उपयोगात आणायची आहे. आणि एवढं सगळं करून की आपल्याला त्याची ॲक्युरेसी वाढवायची आहे सगळ्या ह्याच्यामध्ये. की आपण म्हटलं की 36,000 किलोमीटर तर ते 36,000 किलोमीटरच जायला पाहिजे. 34,000 37,000 किलोमीटर जाऊन आपल्याला त्याचा उपयोग नाही. आपलं जे काय आपण फ्युएल त्याच्याबरोबर घेऊन जाणार आहोत ते सगळं लवकर संपून जाईल. तर अशा पद्धतीने आपल्याला याचं टार्गेटिंग करायचं आहे आणि त्यासाठी आपण कशी मॉडर्न टेक्नॉलॉजी आपण आणणार आहोत त्याचं आपण इथे विवरण करणार आहोत. आता या इथे तुम्ही बघताय की एक आपण व्ह्यू घेतलेला आहे की जिथे तुम्ही बघताय की 3-4 प्रकारच्या अँटेनाज ग्राउंडवरती आहेत. त्याच्यानंतर त्या अँटेनावरती सॅटेलाईटशी संपर्क करत आहेत. सॅटेलाईटचा डेटा सगळा खालती आणतायत, त्याचं प्रोसेसिंग करतायत. त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा जर काही त्याच्यामध्ये चेंजेस हवे असतील तर ते पुन्हा अपलिंक करून तो डेटा पुन्हा सॅटेलाईट्सना पाठवत आहेत की आता कुठे बघा, काय करा. त्यांचे सेन्सर्स वळवायचे असतील किंवा त्यांचे कॅमेराज वळवायचे असतील तर ते आपण त्याचं मॅन्युअरिंग करतो आहे. आपल्याकडे केपेबल ॲवॅक्स म्हणजे ज्यांच्यावरती एअरक्राफ्टवरती अँटेनाज आहेत मोठमोठ्याल्या ते आहेत, किंवा आपल्याकडे पॉड्स आहेत की ज्याने आपण या विमानांच्या खालती ते पॉड्स सतत डिजिटायझेशन करत असतात. किंवा आपल्याकडे काही टार्गेट जर लोकेट झालं तर ते टार्गेट तिन्ही प्रकारे कसं ॲक्युरेटली त्याचं लोकेशन पकडायचं, कुठल्या डायरेक्शनला ते टार्गेट मूव्ह होत आहे का स्थिर आहे आणि किती विलॉसिटीने ते जात आहे याचं नोट डाऊन करायचं.
आणि हेच जे इथे साध्या चित्रात होतं तेच पृथ्वीवरती आपल्याला दिसतं आहे की एकमेकांशी कसं सतत कम्युनिकेशन चालू ठेवायचं आणि लिंकेज चालू ठेवायचं आपल्याला. सुदर्शन चक्र जे आपण आता 3 स्तरीय योजना केलेली आहे, जी आपण पुढच्या काही स्लाईड्समध्ये बघणार आहोत. तर त्याचं या इथे प्रत्यक्ष रूपांतर आपण इथे केलेलं आहे की अख्खा भारत ह्या पृथ्वीवरती जेव्हा आपण नकाशात किंवा 3D मॉडेलवरती त्याला टिपतोय तेव्हा त्याची प्रत्येक बॉर्डर जी मोठ्या प्रमाणामध्ये आपली बॉर्डर आहे, ही एवढी इकडची बाजू समुद्रात आहे, पुढची आपली जिथे आपल्याला भूमी अशा ठिकाणी आहे आणि ह्या सगळ्याचं देखरेख आपल्याला ठेवायची आहे. ते प्रत्यक्ष तिकडे आपण काही CCTV सारख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात कॅमेराज लावू शकत नाहीत किंवा सिक्युरिटी गार्डसारखे गार्ड ठेवू शकत नाहीत, वॉचमन ठेवू शकत नाहीत आणि म्हणून ही त्रिस्तरीय योजना आपल्याला त्या ठिकाणी तिकडे उपयोगात आणायची आहे किंवा इम्प्लिमेंट करायचे आणि त्याचं सक्सेसफुली आपण टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन केलेलं आहे आणि आता ते इम्प्लिमेंटेशन चालू आहे. तर ही आहे ती त्रिस्तरीय 3 लेयर्सची शील्ड की आपण कसं करणार आहोत की पहिल्यांदा जे आहे ते म्हणजे इंटरसेप्टर लेयर्स. की आपल्याला वेगवेगळी जी आपली प्रोजेक्ट्स आहेत, प्रोजेक्ट कुशा आहे किंवा सुदर्शन चक्रमध्ये जे बाकीचे आपली वेगवेगळी मिसाईल्स आहेत, त्या मिसाईल्सचा वापर करून शॉर्ट रेंज, मीडियम रेंज आणि लॉंग रेंज असा याचा वापर करून आपण त्या क्षेत्रापर्यंत पहिलं पोचू शकतो आहे का नाही. तरच सर्वेलन्स करून आपल्याला माहिती मिळाली तर आपण 400 किलोमीटर, 1000 किलोमीटर, 30 किलोमीटर त्या क्षेत्रामधलं जे काय आपल्याला ऑब्जेक्शनेबल असेल की जे आपल्याला असं वाटतं आहे की हे काहीतरी शत्रू पक्षाकडनं किंवा दुसरीकडनं आपल्याला येतं आहे की ज्याची आपल्याला माहिती नाही आहे. आणि अशा हे करण्यासाठी आपल्याकडे दुसरे जे आहे ते सर्वेलन्स सिस्टीम. म्हणजे आपल्याकडे आता अशा प्रकारची वेगवेगळी मिसाईल्स अवेलेबल आहेत की जी पटकन रिॲक्ट होऊन शत्रूच्या मिसाईलपर्यंत किंवा शत्रूचे जे काय वेपन असेल तिथपर्यंत आपण जाऊ शकतो आहे. तर आपल्याला आता प्रत्येक असं शत्रूचं हे कळलं पाहिजे म्हणून त्याला सर्वेलन्स सिस्टीम पाहिजे की आपल्याला दिसतं आहे का नाही, 20 किलोमीटरवरती काय आहे, 200 किलोमीटरवरती काय आहे. सॅटेलाईट आपले ट्रॅक करतायत की दुसऱ्या आपले जे म्हणजे देश आहेत की जे आपल्या आशिया खंडात नाही आहेत किंवा त्यापेक्षाही आणखीन लांब आहेत, तर त्यांचं अंतर जे आहे ते खूप हजारो किलोमीटरचं आहे. 7,000, 10,000, 20,000 किलोमीटरपासूनही आपल्याला आज मिसाईल्स आपल्याकडे डागू शकतो जे आपण ICBM म्हणतो. असं आपलं अग्नी जे आहे ते आपण 1,000 किलोमीटरने चालू केलं, जो 6,000, 7,000 किलोमीटर आहे. तसेच काही मिसाईल्स आहेत की जी ऑर्बिटमध्ये जाऊन गोल फिरत राहतात आणि आपल्याला पाहिजे तेव्हा आपण खालती आणतो. तर ह्या सगळ्याचं आपल्याला ज्ञान मिळालं पाहिजे की कुठनं येत आहे, कसं येत आहे आणि त्याचं हे कॉर्डिनेट्स काय आहेत, कुठल्या बाजूने जात आहे. आणि ते झाल्यानंतर मग इंटिग्रेटेड सिस्टीम आपल्याला करायला पाहिजे की आपल्याकडे कुठलं मिसाईल आत्ता आपण फायर करायला पाहिजे किंवा कुठली आपलं डिफेन्स सिस्टीम त्या तिकडे जायला पाहिजे की जी बरोबर येणाऱ्या आर्टिकलला, येणाऱ्या मिसाईलला आपण भेदू शकतो आणि त्याचा नाश करू शकतो हवेतल्या हवेतच, जमिनीपर्यंत ते खालती पडून द्यायचं नाही. अशा पद्धतीची 3 लेयरची आपण शील्ड, हे जे सुदर्शन चक्र जे आपण त्याला म्हणतो, ते आपण तयार करायचा प्रयत्न करतो आहे. आयर्न डोम आणि बाकीचे वेगवेगळ्या प्रकारचे डोम आपण ऐकतो आहे सध्या इराण, आणखीन इस्रायलच्या युद्धामध्ये किंवा युक्रेन आणि रशियाच्या युद्धामध्ये किंवा बाकीचे अमेरिकन सिस्टम्स ज्या मोठमोठ्या कंपन्या आहेत किंवा त्यांची स्वतःची डिफेन्स जी MOD सारखे त्यांची जी डार्प आहे, तर त्या ठिकाणी कसा रिसर्च करून काय करताय त्याचं आपण ज्ञान आपल्याला माहिती आहे. आता काही फंडामेंटल्स आपण बघतो की एखादं रॉकेट किंवा एखादा उपग्रह जर आपल्याला तो करायचा असेल तर वेगवेगळी इक्वेशन्स, आणि ही जी इक्वेशन्स आहेत ह्या इक्वेशन्सचं आपल्याला खरं ज्ञान होण्यासाठी आणि त्याचं महत्त्व कळण्यासाठी की आत्ता ह्या शालेय वयामध्ये तुम्ही ही इक्वेशन्स का चांगल्या पद्धतीने आत्मसात करा की पुढे जाऊन जर तुम्ही अशा प्रकारचा एखादा जर सेक्टर निवडलात, अशा प्रकारचा जर एखादा तुम्ही उपक्रम हाती घेतलात, तर तुम्हाला त्यावेळेला ही सगळी इक्वेशन्स चांगल्या प्रकारे माहिती असायला पाहिजेत. त्याच्यापासून मॅथमॅटिकल मॉडेलिंग कसं करायचं, ते सॉल्व कसं करायचं, त्यासाठी किती प्रकारचे आपल्याला
ॲझम्पशन्स करावी लागतात. ती ॲझम्पशन्स प्रत्येक व्हॅलिडेट करण्यासाठी 100 प्रकारची इक्वेशन्स लिहावी लागतात आणि ती एका वेळेला सोडवायला लागतात. तर अशी कुठली इक्वेशन्स आहेत, त्यांचे काय डेरिव्हेटिव्ज आपल्याला महत्त्वाचे आहेत, तर त्यासाठी आपण इथे म्हणतो की हे एकदम फंडामेंटल इक्वेशन आहे इथे दिलेलं आहे आपल्याला, की जर सॅटेलाईट आपल्याला पृथ्वीपासून आर ह्या अंतरावरती जर जाऊन त्याचं प्रक्षेपण करायचं असेल तर त्याची व्हेलॉसिटी किती ठेवायला लागेल. तेवढी जर व्हेलॉसिटी ठेवली नाही तर जसा सेंट्रीफ्युगल फोर्स आपल्याला महत्त्वाचा आहे आणि तो मिळवण्यासाठी, तो फोर्स, ही जी व्हेलॉसिटी इथे दिसते, ही व्हेलॉसिटी मिळवण्यासाठी त्याला किती टँजेन्शियल व्हेलॉसिटी आपल्याला द्यावी लागेल. ती टँजेन्शियल व्हेलॉसिटी जर आपण तेवढी ठेवली तरच तो ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे हा सॅटेलाईट आतमध्ये येणार नाही. त्यापेक्षा जर जास्त झाली तर ती टँजेन्शियल व्हेलॉसिटी सेंट्रीफ्युगल फोर्सप्रमाणे बाहेर जाऊन हा सॅटेलाईट आपल्या कक्षेच्या बाहेर फेकला जाईल. तर ह्याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे हा जो काही आपण सायन्समध्ये भौतिकशास्त्रात शिकलेला आहे त्याचा वापर आपण करू शकतो. तशीच आपण काही इक्वेशन्स इथे बघणार आहोत की आता हे पुढचं जे इक्वेशन आहे आपण बर्नॉलीज इक्वेशन म्हणतो. आपली सगळी जी प्रपल्शन सिस्टीम जे आहेत ज्याच्यामुळे सॅटेलाईट वरती जातो, ॲक्शन इज इक्वल टू रिॲक्शन, आपण ते मगाशी बघितलं न्यूटन्स थर्ड लॉमध्ये. तर जिथपर्यंत आपल्याला समजा हे रॉकेटच्या ऐवजी 2 पाईप तुम्ही धरलेत आणि मध्ये त्याला आपण नळ लावलेला आहे आणि त्या नळाने इथे त्याचं आपण कमी जास्त करू शकतो. तर त्या प्रमाणामध्ये हे पाणी जेव्हा सुरुवातीला थेंब पडत असतं, मग ते पाणी आपल्याला थोडंसं जास्त व्हेलॉसिटीने, जास्त फोर्सने यायला सुरुवात होते. आणखीन हा जो नळ जो आहे हा पूर्ण भरला जातो. आधी जो भरला नव्हता, थेंब पडत होता तो, आणि नंतर ज्यावेळेला आपण तो पूर्ण उघडतो त्यावेळेला असं लक्षात येतं की ही जी हा जो सिलेंडरसारखं म्हणजे एका ट्यूबसारखी इथे पाणी बाहेर येत होतं, ते सडनली एका कोनसारखं आता पसरायला लागलं. तर ते हे सगळं ह्या बर्नॉलीज इक्वेशनवरनं आपल्याला कळतं की कुठल्या स्थितीमध्ये, कुठल्या लेवलला आपल्याला कशा प्रकारचं त्याच्या व्हेलॉसिटीज मिळणार आहेत, किती फोर्स मिळणार आहे, किती प्रेशर मिळणार आहे, आणि त्याचा वापर करून किंवा त्या थ्रस्ट चेंबरचं डिझाईन करून आपण आपल्याला मॅक्झिमम त्याचं जी एफिशियन्सी त्या इंजिनची पाहिजे ती मिळवू शकतो. आता ह्याच्यामध्ये जो आपण मगाशी बघितलं की ॲक्शन इज इक्वल टू रिॲक्शन, त्याच्यामध्ये कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम हा एक आणखीन एक महत्त्वाचा आहे. आणि त्याचा वापर करून या रॉकेट्सचं आपल्याला नोझल डिझाईन करावं लागतं की कशा पद्धतीने आपलं थ्रस्ट चेंबर, ज्यातनं आपण बघतो रॉकेटचा असा कोनिकल भाग जो आलेला असतो, तो कोनिकल भाग कसा आपल्याला दिसेल, या इथे कसा आपल्याला आणता येईल. आणि याच्यामध्ये वेगवेगळे पद्धतीचे जे रॉकेट्स आहेत, काही सॉलिड आहेत, लिक्विड आहेत, ज्याचं आपण पुढच्या काही स्लाईड्समध्ये बघणार आहोत. आणि मग त्या रॉकेटला आपण जेव्हा आपण स्टेजिंग करतो की म्हणजे त्याच्या वेगवेगळ्या स्टेजेस असतात. एकदम एका स्टेजमध्ये अख्खं रॉकेट जर आपण बनवलं तर एवढी मोठी स्टेज किंवा एवढं मोठं इंजिन बनवणं आपल्याला शक्य होणार नाही. त्यामुळे ते वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये त्याची एफिशियन्सी आणि वेगवेगळ्या प्रकारचं फ्युएल ऑक्सिडायझरचं कॉम्बिनेशन करून करतो. आणि काही वेळेला या रॉकेटनं आपल्याला स्वतःला जिंबल द्यावं लागतो, म्हणजे जसं गाडीचं, सायकलचं आपलं स्टिअरिंग व्हील किंवा हँडल असतं की ज्याने आपण गाडी वळवू शकतो किंवा त्याची डायरेक्शन बदलू शकतो, तसं आपल्याला ह्या रॉकेट्सना कसं करता येईल ते. याच्यामध्ये एक मोठा सगळ्यात जो एक क्वेश्चन आपल्याला लागतं की जेवढं आपण गाडी किंवा सायकल किंवा स्कूटर असते त्याच्यामध्ये ती रस्त्यावरतीच असते. आपल्याला ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरुद्ध काम करायचं नसतं. पण इथे स्पेसमध्ये आपण जेव्हा जातो, अगदी 1 इंच जरी तुम्ही उचललं हवेमध्ये तरीसुद्धा आपण गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर पडलेलो असतं. आणि हे गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर पडण्यासाठी आपलं स्वतःचं वजन कमीत कमी असायला पाहिजे. आपण जे इंधन घेऊन जातो आहे त्या इंधनातनं जास्तीत जास्त थ्रस्ट मिळाला पाहिजे. आणि म्हणून हे जे टोटल इम्पल्स म्हणजे केवढा थ्रस्ट आपल्याला जो मिळतो आहे, थ्रस्ट डिवायडेड बाय मास फ्लो रेट, म्हणजे किती एक समजा मिलीलिटर जर आपण इंधन जाळलं तर त्यातनं किती थ्रस्ट आपल्याला मिळतो. आणि हा थ्रस्ट जो आहे म्हणजे त्याचा जो जोर आहे, त्याचा जो फोर्स आहे, की आपण म्हणतो 7 घोड्यांची अश्वशक्ती आपल्याकडे आहे, तर ती तशी आपल्याला कसं काय आपल्याला ह्या इंजिन्समधनं मिळू शकेल, तर ते आपण इथे सतत बघत असतो. आणि त्यासाठी
ही जी असते इंजिन्स, ह्यांना सुरुवातीला काही सेकंद त्यांचा पूर्ण थ्रस्ट, पूर्ण जोर मिळवायला उशीर होतो. काही ठराविक वेळानंतर तो पूर्ण पीकला येतो, मग तो सस्टेन होतो आणि नंतर तो हळूहळू कमी होऊन इंजिन बंद होतं. तर ह्या एवढ्या वेळामध्ये जास्तीत जास्त अंतर, जास्तीत जास्त स्पीड, जास्तीत जास्त वजन हे इंजिन कसं घेऊन जाईल याच्यासाठी हे स्पेसिफिक इम्पल्स हा एक खूप मोठा भौतिक गुणधर्म प्रत्येक रॉकेटमध्ये आपल्याला जपायला लागतो आणि त्या पद्धतीने त्याची इंधनाची रचना, त्याच्या मटेरियलची रचना, त्याचं कॉन्फिगरेशन आपल्याला ठरवायला लागतं. आता या इथे आपण काही ते स्पेसिफिक इम्पल्स आपण दाखवलेले आहेत की सॉलिड मोटर आणि लिक्विड मोटर आणि मोनोप्रोपलंट थ्रस्टर्स जे सॅटेलाईटमध्ये जास्त करून वापरले जातात. व्हॅक्यूममध्ये ते चांगल्या पद्धतीने चालू शकतात म्हणून ते तसे वापरले जातात. तर आत्तापर्यंत आपण जो बघितलेला आहे, जे आपण वापरतो आत्ता आपली जी PSLV GSLVमध्ये विकास इंजिन्स आहेत, त्याच्यामध्ये हे UDMH आणि N2O4 या प्रकारचं फ्युएल आपण वापरलं जातं. हायपरगोलिक आहे, ते एकदम जवळ आलं दोघांनी एकत्र की ते स्वतःच पेट घेतात, त्यांना स्पार्क प्लगची गरज नसते. पण त्याचा जो स्पेसिफिक इम्पल्स आहे तो साधारण 290-320 आहे, जे आपल्या पहिल्या स्टेजेस असतात जिथे एकदम जास्त इनर्शिया, पहिली मोमेंट, फर्स्ट गिअरमध्ये गाडी काढताना आपल्याला जसं खूप जोर लागतो, तर तो जोर आपल्याला सॉलिड बूस्टर्समध्ये चांगला मिळतो थ्रस्ट लेवल. पण स्पेसिफिक इम्पल्स त्याच्या कमी असतात. त्यामुळे ह्या दोघांचं कॉम्बिनेशन करून आपले रॉकेट्स वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये बनवल्या जातात की फर्स्ट स्टेजमध्ये सॉलिड, सेकंड स्टेजमध्ये लिक्विड, थर्ड स्टेजमध्ये पुन्हा सॉलिड लिक्विड कॉम्बिनेशन, असं काही करून आपण ते पुढे नेतो. आणि आता जी लेटेस्ट टेक्नॉलॉजी आपण डेव्हलप करतो आहे सध्या ती आहे सेमी क्रायो, की जिथे मिथेन, केरोसिन वगैरे असं काहीतरी असं जे हायड्रोजनमध्ये गेलेलं नाही आहोत आपण या इथे अजून, आणि ऑक्सिजन, लिक्विड ऑक्सिजन यांचं करून 360 ते 380. क्रायोजेनिक जे आपलं आहे त्याच्यामध्ये 370 ते 465. पण जगामध्ये फ्युचरमध्ये आपल्या पुढच्या काही वर्षांमध्ये ज्याचं स्पेसिफिक इम्पल्स सगळ्यात जास्त आहे 800 ते 900 आणि त्याची थ्रस्ट लेवल पण चांगली आहे, ते आहे हायड्रोजन किंवा न्यूक्लिअर थर्मल प्रपल्शन. त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये रिसर्च चालू आहे आणि तो लवकरात लवकर आपल्याकडे सक्सेसफुल होईल. आणि ते जर झालं तर आपल्याला सॅटेलाईटमध्ये जे मोठं आपण अंतरिक्षामध्ये आपलं स्वतःचं स्टेशन उभं करायचा प्रयत्न करतो आहे की जिथे खूप मोठ्या प्रमाणात वजन आपल्याला वरती उचलून घेऊन जायचं आहे, अशा वेळेला ही इंजिन्स आपल्याला खूप कामाला येतील. इलेक्ट्रिक प्रपल्शनसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने स्पेसिफिक इम्पल्स देऊ शकतं, कारण त्याचं स्वतःचं वजन जवळजवळ निग्लिजिबल नसतंच जवळजवळ त्याला. पण त्याची थ्रस्ट लेवल अजून आपण जास्त मोठी घेऊ शकलेली नाही आहेत. म्हणजे ते आत्तापर्यंत आपल्याकडे जी कमर्शियली अवेलेबल आहेत ते अगदी छोटं, म्हणजे 5-10 टनापर्यंतच ते बनलेली आहेत. वेरॅज आपली क्रायोजेनिक इंजिन्स जी आहेत ती जवळजवळ 30-40 टन आपण त्याचं वजन घेऊन जाऊ शकतो. सेमी क्रायो जी आहे ती 200 टनापर्यंत घेऊ शकतो. हे जे आपल्याकडे UDMH N2O4 आहेत ते 70-80-100 टनापर्यंत घेऊन जाऊ शकतो. तर हायड्रोजन न्यूक्लिअर रिॲक्टरने आपल्याला जवळजवळ हा जो थ्रस्ट आहे किंवा त्याचे कॉम्बिनेशन्स करून आपण एक सहज 300 ते 400 टनापर्यंत वजन आपण उचलू शकतो, असा एक अंदाज आहे आणि आपल्याला त्याच्यावरती काम चालू आहे. हे जे आपण आता बघितलं की ह्या वेगवेगळ्या स्टेजेस आहेत, त्या स्टेजेस जेव्हा जेव्हा पडतात त्याचं रॉकेटचं वजन कमी होतं आणि त्याची व्हिलॉसिटी, त्याचा जो स्पीड आहे तो वाढत जातो आणि शेवटी सॅटेलाईट ज्या वेळेला आपण बाहेर पृथ्वीच्या कक्षामध्ये सोडतो तेव्हा तो 10 मीटर पर सेकंद, मी रिपीट करतो आहे पुन्हा, 10 मीटर पर सेकंद. आपला जो नॉर्मल गाडीचा स्पीड असतो तो 60-70 किलोमीटर पर 60 मिनटं, 1 तासाला असतो तो. या इथे मी तुम्हाला सांगतो आहे की 10 मीटर एका सेकंदात, म्हणजे 10 गुणिले 60 केलं आपण तर 600 मीटर एका मिनटात, असा एवढा त्याचा स्पीड आपल्याला तो घ्यायचा असतो. आणि म्हणून तरच ते सॅटेलाईट तिकडे वरती टिकू शकतो, नाहीतर तो खालती पडेल पुन्हा. तर त्यासाठी हा जो आहे की इथे काही सेकंदामध्ये रॉकेटचं मोटरचं बर्निंग चालू होतं
बर्निंग झाल्यानंतर त्याचा लिफ्ट ऑफ चालू होतो. वरती ते जेव्हा सॅटेलाईट 200, 100, 1000 किलोमीटर जातो आणि त्याच्या पुढे जेव्हा तो सस्टेन आपण स्पीड ठेवतो तेव्हा त्याचं अंतर कापलं जातं. ते हजारावरनं 36,000 आणि जेव्हा आपण चंद्रावरती किंवा मंगळावरती जातो तेव्हा काही लाख किलोमीटरपर्यंत आपल्याला तो घेऊन जायचा असतं आणि नंतर ते डिके होतं. प्रत्येक वेळेला इंजिनचं त्याचं फंक्शनिंग संपलं की त्याच्यात पुन्हा फ्युएल भरणं शक्य नाही आहे. रियुजेबल आपल्याकडे अजून नाही आहे. तिथपर्यंत त्या स्टेजेस त्या प्रक्षेपणामध्ये त्या वेळेला ती स्टेज बाकीच्या रॉकेटपासून सोडली जाते आणि खालती पडते. ही सगळी जी मेकॅनिझम्स आहेत, प्रत्येक मेकॅनिझम देखील मी सांगतो, प्रत्येक ठिकाणी मी काय तुम्हाला इक्वेशन देत नाही आहे, पण हे क्षेत्र एवढं कॉम्प्लेक्स आहे की जिथपर्यंत आपल्याला चांगला आपला फिजिक्स आणखीन मॅथ्स याच्यावरती कंट्रोल येणार नाही तिथपर्यंत ह्या अशा प्रकारचं आपल्याला टेक्नॉलॉजी डेव्हलप करायला फार कठीण आहे. त्यामुळे ह्या बेसिक सायन्सेस शिकणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. या इथे आपण बघतोय लिक्विडमध्ये लिक्विड फ्युएल टँक आहे, लिक्विड ऑक्सिजन आहे. कारण हवेत जसजसं आपण वरती जातो ऑक्सिजन कमी होतो आणि कुठलंही इंधन जळण्यासाठी ऑक्सिजन लागतं, म्हणून आपल्याला ऑक्सिजन पण आपल्याबरोबर घेऊन जावं लागतं. आणि हे जे सॉलिड रॉकेट जे आहे ते आपल्या फटाक्याचे दिवाळीच्या दिवसात फटाक्यातला बाण असतं त्या प्रकारचंच असतं. अर्थात तो बाण एवढा सायंटिफिकली डिझाईन केलेला नसतो. तरीसुद्धा आपण बघतो की जी दारू असते ती इतकी कागद त्याच्यावरती लपेटून वरती सुतळ बांधून हे करून ती इतकी टाईट केली जाते की जेव्हा ती फाटेल तेव्हा मोठा स्फोट होईल आणि तशा प्रकारची ही टेक्नॉलॉजी आपण इथे वापरत असतो. हे जे मी तुम्हाला सांगितलं की लिक्विड टँक आपले जे असतात, आणखीन सॉलिड प्रॉपलंट जे आहे ते त्याचं या इथे आपण बघितलेलं आहे. आता बघा, या इथे आपली पृथ्वी एका ठिकाणी आहे. त्याला वेगवेगळ्या पद्धतीने रॉकेट पहिल्यांदा सरळ जातं, मग ते वाकडं जातं, मग गोलगोल फिरतं. तसतसं हे खालती रॉकेटला आपण जो थ्रस्ट वेक्टर स्टिअरिंग जे म्हटलं आहे लाल रंगाचं जे आहे आणि त्याच्यावरती हा जो काळा दिसतोय त्याचा अँगल बदलत जातो आपण आणि त्याप्रमाणे आपल्याला डायरेक्शन मिळते त्याची. पण त्याच्यामध्ये काही काही वेळेला नुकसान पण होतं, कारण आपल्याला ज्या दिशेने जायचं असतं त्या दिशेला जर तो वेक्टर आपण दिला तर आपल्याला चांगला स्पीड मिळेल आणि त्यातनं हे रॉकेट म्हणजे आपल्याला कागदावरती दिसताना फक्त हे असं सरळ चाललं आहे असं दिसतं, पण ॲक्च्युली ते पृथ्वीच्या गोल फिरून एका ठराविक वेळेनंतर तो सॅटेलाईट त्याच्यापेक्षा बाहेर जाऊन या अंतरिक्षात फिरत असतो. तरीसुद्धा तो एका बाजूला पृथ्वीच्या जवळ येत असतो, एका बाजूला लांब जात असतो. हळूहळू तर त्याचं करेक्शन होऊन जातं. तसंच या इथे आपण म्हटलेलं आहे की स्पीड सुरुवातीला आपला जो स्पीड असतो तो मॅक 1 म्हणजे जो आपला ध्वनीचा जो स्पीड आहे साधारण 800 ते 1000 किलोमीटर पर तास त्याप्रमाणे असतो. आणि जसजसं आपण अंतरावरती जायला लागतो काही किलोमीटर 60, 70, 80, 1000, 2000 त्याप्रमाणे आपल्याला त्याचा स्पीड वाढवत जावा लागतो, नाहीतर त्याची रिएंट्री होईल, ते पुन्हा परत येईल. बॅलिस्टिक मिसाईलमध्ये तसं होतं की त्याला अशी ट्रॅजेक्टरी नसते किंवा त्याला क्रुझिंग नसतं. तो एक त्याचा पाथ ठरलेला असतो. ज्या अँगलने आपण हे मिसाईल उडवतो आणि ज्या विलॉसिटीने आपण ते घेऊन जातो तेवढं ते उंच जातं आणि पुन्हा तेवढं लांब आपल्याला ते बॅलिस्टिक मिसाईल जातं. हा पाथ एकदम परफेक्ट असतो, त्याचा चेंज होत नाही. थोडेफार पृथ्वीवरचे जे काय वातावरणातले बदल होत असतात त्याप्रमाणे त्याच्यावरती थोडं चेंज होऊ शकतं, पण क्रूज मिसाईलसारखं हे विमानासारखं जाऊ शकत नाही. आता जसं इंजिन हा सगळ्यात खालचा भाग असतो तसं सगळ्यात वरचा जो भाग आहे त्याला नोज कोन आपण म्हणतो, की जिथे सगळ्यात जास्त हवेचा दाब येतो, तर तेही वेगवेगळ्या प्रकारचं पुन्हा इथं बघा जास्तीत जास्त भूमिती आपण वापरतो आणि त्या भूमितीच्या प्रमाणे तुम्ही इथे बघताय की किती टेम्परेचरपर्यंत तो जाताना किती फोर्स त्याच्यावरती ड्रॅग येऊ शकतो. म्हणजे जर हवेचा स्पीड जर आपण साधारण कॉन्स्टंट ठेवला आहे या सगळ्या ठिकाणी 39 मैल पर आवर आणि तापमानही त्याच्यावरती कमी जास्त आपण केलं नाही आणि तेवढंच ठेवलं साधारण 32 डिग्री फॅरनहाईट म्हणजे साधारण आपलं 20-22 डिग्री सेंटीग्रेड होईल. आणि हे जे आहे याला 1.6ने गुणलं तर 4×16 म्हणजे साधारण 40 आणि 24 एक 60 किलोमीटर पर आवर अशा पद्धतीचं जर आपण स्पीड ठेवला तर फोर्स ह्याच्यावरती जे ड्रॅग येणार आहे म्हणजे त्याची जी रिॲक्शन
गाडी जाताना जे आपण इंजिन बंद केलं तर गाडी बंद का होते, तर गाडीच्या समोरचं जे आपलं असतं ज्यातनं आपण बघतो विंड स्क्रीन आपण म्हणतो, त्याचा रेझिस्टन्समुळे ती गाडी बंद पडते. तर वेगवेगळ्या शेपमुळे तो ड्रॅग कसा कमी होतो, 4.47 4.9 म्हणजे जवळजवळ 5पर्यंत हा जातो आहे, इथे 4.8पर्यंत आहे. तर प्रत्येक शेपचा प्रत्येक वेळेला उपयोगही असतो, त्याचप्रमाणे त्याचा दुरुपयोगही असतो. आणि अगदी जर सॉलिड ठेवलं तर तो 8-9पर्यंत जातो आपल्याला. तर अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक ठिकाणी भूमिती आणि फिजिक्स, भूमिती आणि भौतिकशास्त्र याचा वापर करत करत आपल्याला हे सगळं डिझाईन करायचं आहे. त्यामुळे मी पुन्हा सांगतो की सायन्स, बेसिक सायन्स हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, त्याचा आपल्याला विसर पडता कामा नये. आता हे मगाशी मी तुम्हाला सांगत होतो की क्रूज मिसाईल आहे, आणखीन बॅलिस्टिक मिसाईल. बॅलिस्टिक मिसाईलला जाईल वरती आणि तिकडे पडेल, पण क्रूज मिसाईल एकदम लो, की जे आपण नंतर रडार आणखीन अँटेना बघणार आहोत की त्याच्यामध्ये ते दिसू शकणार नाही, एवढ्या कमी हाईटला हे क्रूज मिसाईल जातं, हॉरिझॉन्टल विमानासारखं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये आपण त्याची ट्रॅजेक्टरी बदलू शकत नाही. ते ट्रॅजेक्टरी आपल्याला जसं काही मध्ये डोंगर येईल, एखादी बिल्डिंग येईल, त्याप्रमाणे वर खालती करून शेवटपर्यंत आपण त्याच्या निशाण्यापर्यंत घेऊन जाऊ शकतो. आणि हे जेव्हा आपण करतो त्यावेळेला या डोंगरापासून काही अंतर ठेवायला लागतं. पण क्रूज मिसाईल जर असेल तर ते डोंगराच्या नंतर व्हर्टिकल येऊन अगदी ह्या खाचेतसुद्धा जाऊ शकेल, जे बॅलिस्टिक मिसाईलला जाऊ शकणार नाही. आता त्याच्याबरोबरच जी नवीन नवीन टेक्निक्स आता जी येत आहेत की ड्रोन्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे अनमॅन्ड एरियल व्हेकल्स आहेत, तर ह्या सगळ्याचा वापर कशासाठी केला जातो आहे की ती कशाही पद्धतीने आपण त्यांचं वळवू शकतो. ते आहे ते जसं आपण म्हणतो की एकदम शार्प चौकोनी आयताकृती क्षेत्रासारखं तो त्याचं ट्रॅकिंग करतो आहे, किंवा इथे वेगवेगळ्या नागमोडी वळणं तो घेतो आहे. आणि हे सगळं करताना ही जी रडारची जी आपल्या रेंज आहे, की रडार फक्त आहे एवढं ग्रे कलरचा हा जो दिसतो एवढ्या याच्यातच ते आपल्याला ट्रॅक करू शकतं. ह्याच्या खालती जर आपण उडलो तर कितीही पॉवरफुल रडार असले तरी ते बघू शकत नाही, किंवा त्याच्या रेंजच्या बाहेर असेल तर ते रडार आपल्याला बघू शकत नाही. आणि अशा ठिकाणी अशा पद्धतीने उडवण्यासाठी म्हणून हे जी नवीन आपली जी संरचना केलेली आहे की ज्याच्यामध्ये आपण UAV घेतलेले आहेत किंवा आपण ड्रोन्स घेतलेले आहेत, आणि आजच्या युद्धामध्ये ह्याचा जास्तीत जास्त वापर होतो. आता ह्याच्यावरती मात करण्यासाठी आणि जगातलं सगळ्याच्या सगळ्या ठिकाणून पृथ्वीवरती काय चाललं आहे, कुठून काय उडतं आहे, ह्याचं सगळ्याचं मॅपिंग करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे रडार किंवा अँटेनाज आपण लावलेले आहेत. त्याच्यामध्ये आता या इथे आपण बघतो आहे की अगदी हवेतल्या पाण्याचा एखादा थेंब जरी असेल तरी तोसुद्धा या रडारवरती आपण शोधू शकतो. डोपलर रडार त्याला म्हणतात. आणि त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या वेव्ज, वेगवेगळ्या प्रकारचे प्रोफाईल्स, वेगवेगळ्या प्रकारच्या रडारच्या फ्रिक्वेन्सीज आहेत, किंवा त्यांचं जे पल्स म्हणतो आपण की एक पल्स सोडली की ती किती वेळानंतर परत येते, याचं निरीक्षण आपण करत असतो. आणि अशा पद्धतीने वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्स करून आपण आज ग्राउंड बेस्ड सिस्टीम्स आहे, किंवा सिंथेटिक ॲपर्चर रडार आहे, SAR आहे, किंवा आपल्याला एअर सर्च आहे, किंवा आपण पॉड्स लावून डिजिटायझेशन करू शकतो आहे, सॅटेलाईटमधनं बघू शकतो आहे. आणि सगळं एकमेकांशी लिंकेज करून ज्यावेळेला आपण हा असा जगाचा मॅप करतो आणि अशा प्रकारची 100पेक्षा जास्त रडार्स आपण वेगवेगळ्या प्रकारची लावून सगळ्याचं सिंथेसिस करतो, आणि त्यातनं जो आपल्याला आउटपुट मिळतो तो जी आहे ती ॲक्युरसी जी आहे, त्या ॲक्युरसीमुळे आज इस्रायल, अमेरिकेने इराणवरती एवढ्या चांगल्या प्रकारे अटॅक करू शकले. आणि तसंच जे काही इराणला बाकीच्या देशांकडनं मदत झाली त्यांच्या सॅटेलाईट्स आणि त्यांच्या बाकीच्या ह्या अँटेना आणि रडारमुळे, त्यामुळे इराणची क्षेपणास्त्रसुद्धा शत्रूचं म्हणजे इस्रायलचं आयर्न डोम भेदून त्याच्या आतमध्ये जाऊ शकले. तर एनिमी रॉकेट समजा उडलं आणि त्याचं आपल्याला जर लक्षात आलं की आपल्याला ते निघालेलं आहे, तर त्याची ट्रॅजेक्टरी पहिली आपली पटकन क्विकली काही सेकंदांच्या आतमध्ये, मिली सेकंदात त्याची ती ट्रॅजेक्टरी, त्याचा अँगल, त्याची व्हेलॉसिटीवरनं आपल्याला काढावी लागते. ती व्हेलॉसिटी काढल्यानंतर आपल्याकडे जे मिसाईल असतं त्या मिसाईलला त्याचं ट्रॅजेक्टरी ती दिली गेली जाते. त्या ट्रॅजेक्टरीवरती आपल्या मिसाईलचा स्पीड किती आहे, आपण कुठल्या अँगलने जाणार आहोत, कसं ते डिस्टन्स कवर करणार आहोत, आणि त्याचा छेदबिंदू कुठे असेल, दोन्ही एकत्र कुठल्या येतील, ह्याचं प्रोसेसिंग करून ते कॉर्डिनेट्स आपल्याला
आपल्या मिसाईलमध्ये द्यायला पाहिजे, जे S-400 किंवा आकाश असे आपली जी मिसाईल्स आहेत. तर ह्याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॉम्पिटिशन नॉलेज आपल्याला करावं लागतं. फार मोठ्या प्रकारची ट्रिग्नॉमेट्री जी आपण म्हणतो ती आपल्याला सॉल्व करावी लागते. म्हणजे पुन्हा इथे भूमिती आली, पुन्हा या इथे फिजिक्स आलं की रिस्पॉन्स टाईम किती आहे, किती अंतरात, किती सेकंदात, किती अंतर आपण पुढे जाणार आहोत, आणि त्यावेळेला त्याचा स्पीड काय असेल, त्याचा फोर्स काय असेल, त्या फोर्सला आपल्याला कसं थांबवता येईल आणि उडवता येईल, अशा प्रकारे सगळी ती कॅल्क्युलेशन्स करत करत आपल्याला पुढे जायचं असतं. जसं आपण दिव्याचं बघतो की जर दिवा लावला आणि त्याला जर शेड लावली तर त्याचा प्रकाश वाढल्यासारखा दिसतो. नुसता दिवा जर ठेवला तर तो 360 अंशामध्ये कुठेही त्याचा प्रकाश देत असतो. त्याला जर आपण आता वरती शेड लावली तर तो जिथे आपल्याला पाहिजे तिथे जास्त पद्धतीने आपण तो फोकस करू शकतो. आणि जर स्पॉटलाईटसारखं जे नाटकांमधनं किंवा आपल्या कुठल्या इव्हेंटमध्ये आपण जेव्हा करतो त्यावेळेला नुसता तो दिवा नसतो, पण तो फोकस, त्याची डायरेक्शन, रेज सगळे त्या दिव्याच्या आतमधली रचनाच अशी केलेली असते की जे काही रेज येतील ते बाहेरच येतील. आणि मग त्या पद्धतीने हा जो रिफ्लेक्टर आहे, जी इथे डिश दिसते आपल्याला, वाटी दिसते आहे, तर ती वाटी आणखीन जे आपण भूमितीमध्ये पुन्हा शिकलेलो आहे की जर आपण वेगवेगळ्या प्रकारची जर भिंग वापरली, कॉन्व्हेक्स, कॉन्केव, फ्लॅट, तर त्या पद्धतीने आपण कसे ते रेज डिफ्लेक्ट करून कॉन्सन्ट्रेट करू शकतो किंवा मॅग्निफाय करू शकतो, किंवा आपल्याला आहेत तसे तसे फक्त एका डायरेक्शनमधनं दुसऱ्या डायरेक्शनमध्ये कन्वर्ट करू शकतो. आणि त्या पद्धतीने या वेगवेगळ्या अँटेनाचं आपण डिझाईन केलेलं आहे. काही मोनोपोल असतात, काही डायपोल असतात, काही डायरेक्शनल असतात. जसं इथे आपण दिव्याचं बघितलं त्या पद्धतीने आपल्याला त्याच्या महत्त्वाचं आपल्याला जे असेल की समुद्रावरती जर निरीक्षण करायचं असेल तर पहिली आपल्याला अशा प्रकारची अँटेना असायला पाहिजे की जी समुद्राच्या मध्यभागी जर आपली अँटेना असेल तर ती चारही बाजूने सतत लक्ष ठेवू शकेल, त्याच्यावरती डिटेक्ट होईल. जिथे आपल्याला तिकडे दिसायला लागतं आहे की इकडनं काहीतरी मारा होतो आहे ह्या अँगलने, तिथे आपण हा जो स्पॉटलाईट जो आहे किंवा जो स्ट्रीट लाईट आहे की फोकस्ड लाईट आहे, तशा प्रकारची अँटेना तिथे घेतो. आणि ज्यावेळेला नक्की होतं की ह्या बाजूनेच येतो आहे किंवा आपल्याला माहिती आहे की शत्रू ह्या बाजूनीच येणार आहे, तेव्हा तिथे आपण अशा प्रकारचा स्पॉटलाईट ठेवून आपण जास्त चांगल्या प्रकारे त्याचं निरीक्षण करू शकतो. आणखीन ह्या अँटेनाचे जे प्रकार आहेत की नुसता रिफ्लेक्टर चांगला असून फायदा नाही आहे, तर त्याच्याबरोबर त्याची फ्रिक्वेन्सी कुठल्या फ्रिक्वेन्सीमध्ये जातो. म्हणजे हर्ट्ज जे आपण म्हणतो, घरात जी आपल्या इलेक्ट्रिसिटी येते ती 50 हर्ट्जची असते, पण आज गिगा हर्ट्ज, मेगा हर्ट्ज, कितीतरी खूप मोठमोठ्या प्रमाणात फ्रिक्वेन्सी आपण वापरतो आहे. मोठ्या प्रमाणामध्ये आपण वेवफॉर्म्समध्ये चेंज केलेले आहेत. प्रत्येक वेवफॉर्म जसं FM आणि AM आणि SW, पूर्वीच्या काळामधले जे रेडिओ होते ते AM म्हणजे ॲम्प्लिट्यूड मॉडिफाय केली जायची त्याची, ही जी वर खाली ती जी होते ह्याला ॲम्प्लिट्यूड म्हणायचे. आणि हे जे वर खाली एक त्याचा ही जर बेस लाईन धरली तर ह्या इकडनं चालू झाली, खालती गेली, वरती आली आणि पुन्हाच त्या बेस लाईनला आली, तर ही फ्रिक्वेन्सी म्हणायची त्याची. तर फ्रिक्वेन्सी आपण चेंज करू शकतो, त्याची ॲम्प्लिट्यूड चेंज करू शकतो, किंवा हा पूर्ण वेवफॉर्मच चेंज करू शकतो की मध्येच त्याला आपलं जसं आपण डॉक्टरकडे गेल्यावरती आपल्याला जेव्हा ESR काढतात आपला, तर त्याच्यामध्ये जे काही वेवफॉर्म येतात त्याने आपलं हृदय कसं चाललं आहे कळतं. तशा प्रकारचा वेवफॉर्म मुद्दामून पल्सिंग करायचं. आणखीन वेगवेगळ्या जे काही शत्रूची निशाणी आपल्याला बघायची असते ती चांगल्या प्रकारे आपण कशी बघू शकतो, त्याप्रमाणे वेगवेगळे अँटेनाज, रडार्स तयार केलेले आहेत. त्या प्रकारच्या फ्रिक्वेन्सीज आहेत. त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये भौतिकशास्त्र आहे, खूप मोठ्या प्रमाणात मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स आहेत. आणि ह्या सगळ्याचा एकत्रित वापर करून जे तयार होतं आउटपुट, त्यासाठी आपल्याला AI करायला लागतं की एवढा फास्ट विचार आपलं मन करू शकत नाही. तर त्याच्याऐवजी 1000 कॉम्प्युटर्स एकदम एका वेळेला लावायचे जे सगळ्या बाजूने निरीक्षण करतात, त्यांची येत आहेत, आणि त्या प्रत्येकाचे कोऑर्डिनेट्स इतके परफेक्ट करायचे की एकाने दिलेले जे काही 0-0 आहे की मी मुंबईवरनं चालवणार, तर सगळ्यांनी मुंबईवरनं उत्तरेकडे आहे, पूर्वेकडे आहे, दक्षिणेकडे आहे, आणि किती अंतर आहे आणि किती उंचीवरती आहे, ह्या मुंबईच्या रेफरन्सने द्यायचं. म्हणजे तो रेफरन्स पॉईंट सगळ्यांचा सारखा असायला पाहिजे. मग त्यासाठी सॅटेलाईटच्या GPS सिस्टम्स वगैरे आपण वापरतो. तर अशा पद्धतीचं नॉलेज आपल्याकडे आज वाढत चाललेलं आहे.
इथे आपण आता बघतोय की जे मी मगाशी म्हटलं की पावसाचा एक छोटासा ड्रॉपसुद्धा आपण मेजर करू शकतो आणि त्याची गती कुठल्या बाजूनं आहे आणि आपण पाठवलेलं ही जी वेव्ह जी आहे ती वेव्ह आपल्याकडे परत येताना कंप्रेस होऊन होते आहे का एक्सपांड होऊन होते. जर पाणी आपल्या बाजूने येत असेल तर ही कंप्रेस होऊन होईल. आपल्या विरुद्ध दिशेने जात असतील ढग तर ती एक्सपांड होऊन येईल परत आणि त्याच्यावरनं आपण वेदर फोरकास्ट करू शकतो. तसंच त्याच पद्धतीने शत्रूचे कुठलेही आपल्याला येत आहेत आपल्याकडे विमानं, मिसाईल्स, ड्रोन्स, UAVs त्याचंही आपण निरीक्षण चांगल्या पद्धतीने करू शकतो. आता या इथे आपण म्हणतो की स्टेप बाय स्टेप आपण जेव्हा करतो की पहिल्यांदा जनरेट करायचा तो काय जो ट्रान्समिटरचा सिग्नल आहे तो गेलेला सिग्नल रिफ्लेक्ट होऊन आपल्याला त्याचं रिसीव्ह व्हायला पाहिजे. म्हणजे जाणारा सिग्नलही त्या ऑब्जेक्टपर्यंत पोचायला पाहिजे. तिकडनं तो रिफ्लेक्ट होऊन आपल्यापर्यंत यायला पाहिजे आणि आलेला सिग्नल हा जाण्यात आणि येण्यात थोडासा वीक झालेला असतो तरीसुद्धा तो आपल्याला चांगल्या पद्धतीने शोधून काढायचा आहे. त्यासाठी या अशा मोठमोठ्या अँटेना जे आपण आज GSLV, PSLV ट्रॅकिंगसाठी किंवा चंद्रयान, मंगळयानसाठी करतो ती 32 मीटर डायमीटरची एक सिंगल मोठी अँटेना आहे आणि अशा अनेक अँटेनाज आपण बघणार आहोत पुढच्या स्लाईडमध्ये जगात वापरल्या जातात आणि त्याचं ट्रॅकिंग केलं जातं. तर ह्याच्यासाठी एक जी महत्त्वाची टेक्नॉलॉजी आहे की जी आहे CNC 5 ॲक्सिस मशिनिंगसाठी जे आपल्याला लागतं की ही अँटेना सगळ्या बाजूनी फिरली पाहिजे जर आपल्याला त्याचं निरीक्षण चांगल्या पद्धतीने करायचं असेल तर. किंवा आपण नॉर्मली म्हणतो की हा X ॲक्सिस, हा Y ॲक्सिस, व्हर्टिकल Z ॲक्सिस, पण तेवढं त्याचं उपयोगाचं नाही. तर हा जर असा गोल फिरला तर तो C ॲक्सिस आणि या बाजूने X ॲक्सिसच्या बाजूने गोल फिरला तर तो A ॲक्सिस. तर अशा पद्धतीने XYZR θ असं आपल्याला ते सतत कॉर्डिनेट्स त्याचे करायला लागतात आणि अँटेना कुठूनही कशीही फिरली तरी हा जो झिरो जो आहे हा याच्यापासून आपल्याला सगळ्याची मापं द्यायची आहेत. तो झिरो जर आपल्या प्रत्येक सिस्टीमने वेगळा दिला तर आपल्यासमोर जे चित्र उभं राहील ते वेगळं दिसेल. 2 डोळे आपण ज्यावेळेला उघडे ठेवून समोर बघतो त्यावेळेला आपल्याला त्याची त्रिगुणात्मक जी रचना आहे ती आपल्याला चांगल्या पद्धतीने कळत असते. त्याची डेप्थ कळत असते. एका डोळ्याने आपल्याला समोरचं 2D इमेज दिसते. दोन्ही डोळे एकत्र केले तर आपल्याला 3D इमेज दिसते आणि त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला आपल्याला कमीत कमी 2 आणि जितकी जास्त रडार किंवा अँटेनाज किंवा सॅटेलाईट आणखीन बाकीच्या ग्राउंड सिस्टीम्स वापरू तेवढी आपली पोझिशनिंग ॲक्युरसी आपली जास्त चांगली होईल. त्यामुळे ही जी एक टेक्नॉलॉजी आपण मशिनिंगसाठी वापरली तीच आज अँटेनामध्ये तेवढ्याच पद्धतीने चांगल्या आपण वापरतो आहे आणि ह्याच्यासाठी पुन्हा खूप मोठ्या प्रमाणात मॅथमॅटिकल मॉडेलिंग, जॉमेट्रीचं किंवा भूमितीचं ज्ञान चांगल्या पद्धतीचे असणं फार महत्त्वाचं आहे. आता ह्या सगळ्यातना लपवालपवी करून आपल्याला बाहेर पडायचं आहे. एकच मिसाईल असेल, एकच वॉर असेल तर आपल्याला ते सहज तोडणं शक्य आहे. म्हणून आता मल्टिपल प्रकारची वॉरहेड्स आपण तयार केलेली आहेत की काही एक्सप्लोजिव्ह आहेत, काही न्यूक्लिअर आहेत, काही स्पेशल पर्पज आहेत, काही डिटोनेशन टाईप आहेत आणि काही अशी आहेत की त्यातनं एकातनं एकदम अनेक त्यातनं ते बॉम्ब तयार होतात आणि ते बॉम्ब प्रत्येक बॉम्ब दिसताना मिसाईल एकच दिसतं पण जेव्हा त्यातनं ते क्षेपणास्त्र बाहेर पडतं तेव्हा ते क्षेपणास्त्रातनं एकच बॉम्ब नसतो. त्यातनं अनेक बॉम्ब की जे इंडिपेंडंटली गायडेड आहेत. म्हणजे प्रत्येकावरती त्याच्यावरती त्याची निरीक्षण करायची क्षमता आहे आणि त्याप्रमाणे त्या बॉम्बची गती आणि डायरेक्शन बदलण्याची क्षमता आहे. त्याच्यामध्ये छोटंसं प्रपल्शन नसलं तरी जी व्हिलॉसिटी मिळालेली ती व्हिलॉसिटीज गायडेड बॉम्ब किंवा गायडेड मिसाईल्स, गायडेड रॉकेट्स अशा पद्धतीने आता आपल्याकडे चालू होत आहे. पुन्हा ह्या सगळ्यामध्ये भौतिकशास्त्रीय म्हणून इथे उदाहरण देतो आहे. आपलं जे नवीन अग्नी 5 आहे, 5000 किलोमीटर गेल्यानंतर जर एकच वॉरहेड त्याच्यामध्ये असेल तर ते मिसाईल 5000 किलोमीटर न्यायचं आणि तिथे जाऊन ते जर शत्रू पक्षाने जर उडवलं आणि त्यातनं एकच जर वॉरहेड आहे तर या इथे जेव्हा अनेक प्रकारची वॉरहेड्स त्यातनं बाहेर पडतात 7, 8, 9, 10, 12 तेव्हा प्रत्येक वॉरहेडला ते छेदणं त्यासाठी एक प्रत्येक ठिकाणी वेगळं मिसाईल द्यावं लागेल त्यांना आणि ते करणं कठीण आहे. आणि सध्या आपण बघतो आहे की इस्रायल वॉरमध्ये काय चाललं आहे किंवा इराण वॉरमध्ये काय चाललं आहे किंवा युक्रेनने रशियासारख्या बलाढ्य देशाला कसं जेरीस आणलं. आणखीन जे काही महिन्यांमध्ये युद्ध संपेल ते 4-4 वर्ष झाली तरी ते युद्ध संपत नाही आहे
आणि त्यासाठी एक प्रचंड मोठी यंत्रणा रशियाने तयार केलेली आहे. ती आहे S-400, की जिथे जवळजवळ त्या रडार सिस्टीमवरती, त्याची ग्राउंड सिस्टीम जे आहे ते 200-300 किलोमीटरवरती आपल्याला त्याचं मोजमाप केलं जातं आणि त्या मोजमापातनं आपण ठरवतो की आपल्याला कुठपर्यंत आपल्याला घेऊन जायचं आणि कसं घेऊन जायचं आहे. तर हे जे आत्तापर्यंत आपण बघितलं की ह्याच्यावरती जे काय 3-4 प्रकारचे आपण वेगवेगळी मिसाईल्स तयार केलेली आहेत आणि रडार्स केलेली आहेत, तर त्याचा उपयोग आपल्याला कसा करता येतो, कशा पद्धतीने आज वॉर होत आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या फंडामेंटल सायन्सचं नॉलेज वापरून लोकांनी याच्यामध्ये टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेली आहेत आणि त्याचा उपयोग कसा करतो आहे. आपल्या एक आता नवीन मिशन जे येत आहे ते म्हणजे गगनयान. या इथे आपण पहिल्यांदा आपले ॲस्ट्रॉनॉट्स आपण घेऊन जाणार आहोत. तर त्याचं हे एक इथे चित्र आहे. या गगनयानमध्ये आपण बघतो आहे की कसं नुसतं रॉकेट नाही आहे, त्या रॉकेटमध्ये माणूस जाणार आहे आणि त्यासाठी त्या रॉकेटच्या वरती हा जो भाग आहे हा सगळा विमानासारखा डेव्हलप करायला लागणार आहे. पण विमानापेक्षासुद्धा फार कठीण काम आहे, कारण विमान आपलं 30,000-40,000 फुटापर्यंतच असतं, म्हणजे साधारण 10 किलोमीटरपर्यंत. या इथे आपण जाणार आहोत 100-200 आणि जर आपल्याला सक्सेस मिळालंच याच्यामध्ये तर आपण चंद्रावरती म्हणजे 3,000, 3,00,000, 4,00,000 किलोमीटर आपल्याला अंतर जायचं आहे आणि ते करण्यासाठी त्या माणसाच्या लागणाऱ्या सगळ्या प्रकारच्या सुविधा आणि गरजा ह्या पुरवल्या गेल्या पाहिजेत. त्यासाठी हे अशा प्रकारचं एक गगनयान नावाचं आपण रॉकेट करतो आहे आणि ते रॉकेट लवकरच त्याचं प्रायोगिक तत्वावरती एक टेस्ट आर्टिकल आपण या इथे घेतलं आहे की जिथे मनुष्य नाही आहे, पण या पूर्ण बांधणी याची केलेली आहे आणि लवकरच प्रक्षेपण होऊन आपण त्याचा कॉन्फिडन्स मिळवू, त्याचे पॅरामीटर्स चेक करू की आतमध्ये जर मनुष्य असेल तर तो व्यवस्थितरित्या जाऊन खालती येऊ शकेल का नाही आणि त्याच्या ज्या दिवसाच्या गरजा आहेत 3-4 दिवस जर असतील तर अन्न वस्त्र निवारा जसं असतं तशा बाकीच्या गरजा आपल्या ज्या आहेत त्या सगळ्या आपण पुऱ्या करू शकू का नाही याचं एक प्रत्यक्षण आपण टेस्टिंग ॲक्च्युअल रॉकेट उडवून 3 दिवस ते फिरवून आतमध्ये पॅरामीटर्स सगळे मॉनिटर करून आपण तयार करणार आहोत. आता ह्याच्यासाठी परफेक्शन आपल्याला पाहिजे ते आपल्या रडारमध्ये किंवा आपल्या अँटेना सिस्टीममध्ये, की कुठल्याही बाजूने आपण त्याच्यावरती निरीक्षण भाग घेऊ शकतो, सतत त्याच्यावरती नजर ठेवू शकतो, तरच ह्या कार्यक्रमाला आपल्याला सक्सेस मिळेल. आणि त्यासाठी जर रडारमधनं जर आपल्याला वाचायचं असेल की आपलं जे करतो आहे आपण ते बाकीच्या देशांना दाखवायचं नसेल तर त्यासाठी ह्या वेगवेगळ्या पद्धती आहेत की त्याचं कॅमोफ्लॅज कसं करायचं, त्या रडारमधनं बाकीच्या देशांच्या आपण वाचायचं कसं, पण आपल्या रडारवरती मात्र 100% आपल्याला ते दिसलं पाहिजे. तर मग वेगवेगळ्या प्रकारची मटेरियल्स आहेत, जसं फेराईट टाईल्स आहेत, कार्बन नॅनो ग्राफाईटचं काही पेंट्स आहेत की हे सगळी रडार ते ॲब्झॉर्ब करतात, पण आपल्याला आपली माहिती सतत कळत राहिली पाहिजे. किंवा काही धातूच्या जाळी असते तशी वापरली जाते, चिकन बायर म्हणतो तशी वापरली जाते. वेगवेगळ्या प्रकारचे शेप प्रोफाईल तुम्ही सतत विचार करत असाल की हे सगळे मिसाईल्स आणि एअरक्राफ्ट असे विचित्र का दिसतात ते, तर ते तुम्ही पक्षाचं उदाहरण सतत लक्षात ठेवा की पक्षी जसा आहे की त्याचा ड्रॅग कमी असायला पाहिजे. जसं आपण मागाच्या बघितलं की नोज कोन नोज कॅप जी असते ती दिसता कामा नये. त्याच्यावरचं जे शील्ड जे असेल ते कंडक्टिव्ह असायला पाहिजे. त्याचा जो सरफेस असेल तो असा वेगवेगळा असायला पाहिजे की आलेल्या रेस त्याच्यावरती परावर्तित होऊन पुन्हा त्या अँटेनाकडे किंवा रडारकडे न जाता दुसरीकडे जायला पाहिजेत त्या. आणि अशा पद्धतीने आपण स्वतःचा बचाव करू शकतो. आपली माहिती दुसऱ्यांपर्यंत न पोचवता आपण त्यातनं आपले मिशन सक्सेस करू शकतो. त्यामुळे जसं आपण टेक्नॉलॉजी डेव्हलप करतो तशी त्याची टेक्नॉलॉजीसुद्धा आपल्याला डेव्हलप करायची गरज असते. आपण आज अँटेना बनवलं तर शत्रूकडे अँटेना होऊ शकते, रडार होऊ शकते, पण आपलं मिसाईल आपले रॉकेट्स त्याला न दिसता आपल्याला जायचं आहे आणि त्याची रॉकेट्स त्याची मिसाईल्स आपल्याला बघायचे आहे. पण प्रत्येकाला शहाला काठ शह चेससारखं आपलं हा गेम सतत चालू राहणार आहे आणि त्याच्यासाठी फंडामेंटल सायन्स हे आपल्याला अत्यंत महत्त्वाचं आहे. इथे आपण बघतोय की आता काही वेगवेगळे शेप्स आहेत की त्या शेपमुळे डिकॉईज जे आपण म्हणतो किंवा कॉर्नर रिफ्लेक्टर्स म्हणतो की त्याने कन्फ्यूज करायचं. एकच आर्टिकल असेल तर ते दिसताना वेगळं दिसलं पाहिजे, त्याच्यावरती आवरण असं टाकायचं, त्याचं शेप असे वेगवेगळे द्यायचे
की प्रत्येक कॉर्नर त्याच्यामधनं एक वेगळा सिग्नल रिफ्लेक्ट करेल. म्हणजे एकच ऑब्जेक्ट असेल पण ते दिसताना दिसेल एकदम अशी 10 ऑब्जेक्ट्स आपण गेलेले आहेत. त्यामुळे स्मार्ट ही जी संकल्पना आहे, आपण सगळ्याला म्हणतो की स्मार्ट सिटी आहे, आमच्याकडे स्मार्ट इंजिन आहे, आमच्याकडे स्मार्ट टेक्नॉलॉजी आहे, तर ते सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला आहे. आता या इथे आपण बघतोय की ज्यावेळेला आपण सॅटेलाईटचं हे करतोय, आपण आता डिफेन्सवरनं पूर्ण सॅटेलाईटवरती येतोय. शेवटच्या 2-3 स्लाईड्स आपल्या राहिल्या आहेत, त्याच्यामध्ये आपण हा विषय कव्हर करायचा प्रयत्न करतोय. की ज्यावेळेला इथे तुम्ही बघताय की आपलं लॉन्च व्हेकल इथे आहे आणि त्याने आता सुरुवात केलेली आहे, ते रॉकेट बाहेर जात आहे. त्यावेळेला 1, 2, 3, 4 टॉवर हे जे दिसत आहेत, हे टॉवर सतत त्याची कॉर्डिनेट्स, त्याचं निरीक्षण चालू असतं आणि हे जवळजवळ एक 20 किलोमीटर अंतर हे जिथपर्यंत वरती जातं तिथपर्यंत त्याचं हे 4 टॉवर निरीक्षण करत असतात. पण ते झाल्यानंतर आपल्याला जो पूर्ण ट्रॅक आहे त्याचा, की इथे जे मी बघताय की वेगवेगळ्या कक्षातनं हे फिरणार आहे आणि नंतर चंद्रावरती किंवा मंगळावरती जाऊन तिथे गोल गोल फिरून त्या चंद्राच्या किंवा मंगळवाराच्या जवळ येणार आहे. त्यावेळेला अशा पद्धतीने पूर्ण जगभर वेगवेगळ्या प्रकारच्या अँटेनाज आहेत आणि तिथपासून आपण त्याचं ट्रॅकिंग करत असतो. प्रत्येक स्टेज ज्यावेळेला त्याची सेपरेट होतं ती या बंगालच्या उपसागरामध्ये आपली पडत असते आणि या इथे आपण बघतोय तसं ते प्रत्येक स्टेज इथे भारत आहे. भारतापासून आता तो आपले हे जे पर्टिक्युलर चाललेलं आहे ते पूर्वेकडे चाललेलं आहे रॉकेट. काही वेळेला आपलं उत्तरेकडे जातं, काही वेळेला पश्चिमेकडे जातं, पण 90% पूर्वेकडेच जातं, कारण त्या पद्धतीने पृथ्वी फिरत असते आणि त्याचा ॲडव्हान्टेज आपल्याला मिळत असतो. तर असं ट्रॅकिंग करण्यासाठी खूप मोठमोठ्याला अँटेनाज एकमेक देशांना आपण सहभागी करत असतो. की आपल्या इकडनं गेल्यावरती म्यानमारमध्ये जातं, म्यानमारवरनं मग पुढे ते ऑस्ट्रेलियामध्ये जातं, ऑस्ट्रेलियावरनं अमेरिकेत जातं, अमेरिकेतनं पुन्हा आफ्रिकेमध्ये जातं, आफ्रिकेतनं मग आपल्याकडे पुन्हा तो सिग्नल येतो आणि हे सगळे सिग्नल एकमेकाला एका जिओ सिंक्रोनाइज जो स्थिर उपग्रह आहे त्या उपग्रहाच्या थ्रू आपल्याला मिळत असतात. कारण ह्या अँटेनाज डायरेक्टली एकमेकांशी बघू शकत नाहीत किंवा कम्युनिकेट करू शकत नाहीत. त्यामुळे ही अँटेना ज्या वेळेला सॅटेलाईटला किंवा लॉन्च व्हेकलला ट्रॅक करत असतं, तसंच त्याच्या बाजूला दुसरी एक अँटेना असते की त्याच्याकडनं आलेला सिग्नल जो आहे तो ह्या जो भूस्थिर आपला जो उपग्रह आहे त्या उपग्रहापर्यंत पोचवून जगभर ते एकाच वेळेला सगळे सिग्नल्स ट्रान्समिट केले जातात, कोऑर्डिनेट्स त्याचं चेक केले जातात, ट्रॅकिंग केलं जातं आणि जर जो काही प्री डिटर्मिन्ड ट्रॅक आहे, जसं आपल्याला रस्ता दिलेला असतो की त्या रस्त्याच्या त्या पद्धतीनेच जावं लागेल, नाही तर आपण जंगलात किंवा दरीत जाऊ आणि खालती पडू, तसं ह्या ट्रॅकचं कुठेही 2 डिग्री 1 डिग्रीसुद्धा त्यातनं या ट्रॅकमधनं आपल्याला बाहेर पडता येत नाही. हा अदृश्य ट्रॅक आहे. इलेक्ट्रॉनिकली हा ट्रॅक डेव्हलप केलेला आहे, जो रडार हे करतं आणि त्याच पद्धतीने आपल्याला तो बघायला लागतो. तसंच आता या इथे तुम्ही चंद्रयानचं बघताय की जसं GSLVने केल्यानंतर किती स्तरावरती तो ऑर्बिट वाढवत गेलं. एक वेळ अशी आली की आपल्याला त्या स्पीड जेवढा पाहिजे तेवढा मिळाला आणि त्याची जी काही नाळ आपल्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बरोबर होती ती तोडली आपण आणि त्या रॉकेटला शेवटचा धक्का मारला आणि पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर ढकलून तो चंद्राच्या कक्षेमध्ये आपण या इकडनं त्याचं प्रक्षेपण केलं. मग ही नाळ तुटली पण चंद्राबरोबरची त्याची नाळ चालू झाली आणि मग ते हळूहळू आपण जवळ येत त्याचा जी ट्रॅजेक्टरी आहे की ही सुरुवातीची एंट्री होती आणि आता ही फायनल एंट्री इथे मंगळावरती आलेली आहे आणि मंगळाच्या वरती आल्यानंतर आपल्याला ती फायनल त्याच्यामध्ये जायचं आहे. तसंच हे जे आपली मॅन मिशन्स जे आहेत, जे आपण गगनयानसारखं जे म्हणतो आहे की 16 मिनटामध्ये तो पहिलं ऑर्बिटमध्ये जाईल, तिकडनं मग तो 5 ते 7 दिवस ऑर्बिटमध्येच फिरत राहील आणि नंतर आपल्याला खालती उलटं आणायचं. आत्तापर्यंत आपले सॅटेलाईट्स आहेत ते खालती उलटे येत नव्हते पुन्हा पृथ्वीवरती, पण इथे आतमध्ये मनुष्य असल्यामुळे आपल्याला तो आतमध्ये हे करायचं आहे, रीएंट्री करायची आहे आणि त्याचं आपल्याला सक्सेसफुली, जसं आत्ता आपण आर्टेमिस अमेरिकेचं रॉकेट बघितलं आलेलं पुन्हा, त्यातले 4ही ॲस्ट्रॉनॉट्स आले, तसे आपले 3 किंवा 4 ॲस्ट्रॉनॉट्स जे जाणार आहेत ते सक्सेसफुली परत येतील. आणि हे सगळं विषय मांडण्याचा आणि त्याचं महत्त्व सांगण्याचा जो उद्देश जो आत्तापर्यंत आपण सुरुवातीला बघितला होता तो हा एकच आहे की
कुठलाही विषय तुम्ही निवडा, त्याच्यामध्ये तुम्हाला फंडामेंटल बेसिक सायन्सेस जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत आणि ते आज थोडेसे आपल्याकडनं निग्लेक्ट होत आहेत. ते निग्लेक्ट होऊ नयेत आणि मुलांना त्यात पुन्हा गोडी वाटावी म्हणून हे आत्ताच मी त्या मुलांच्या समोर हे प्रेझेंटेशनचं मांडणी केलेली आहे की ज्यांनी त्यांना समजेल की आपण जे शिकतो आहे त्याचा वापर हा नक्की होतो. आज बऱ्याच ठिकाणी आपण असं म्हणतो की अरे काय मी शिकतो पण त्याचा कुठे वापर करायचा. तर तुम्ही ज्या पद्धतीचा जॉब घेताय त्या पद्धतीचं शिक्षण तुम्हाला त्यातलं फंडामेंटल्स बघायला लागेल. आता तुम्ही बँकेत असाल तर तुम्हाला ऑब्व्हियसली हा सायन्सचा नाही, पण त्या तिकडे तुम्हाला बाकीचे जे फॉर्म्युले आज आपण एक्सेलवरती करतो, इकडे करतो, ते कसे झाले तयार, का झाले तयार, त्यातनं कसं पटकन ते कॅल्क्युलेट करता येतं. तर अशा पद्धतीचं नॉलेज करण्यासाठी जे आपण जास्त भर आपला जो आहे परीक्षेत मार्क मिळवायचा आहे त्याच्याऐवजी त्याचं अंडरस्टँडिंग करण्यासाठी आपण तो केला तर त्याचा चांगला वापर होईल. मला खात्री आहे की विषय फार मोठा आहे हा. फार तुटक्या पद्धतीने मी तो मांडला, पण माझं उद्दिष्ट तो विषय समजावून सांगणं हे नव्हतं. थोडीशी त्याची माहिती आली की एक कुतूहल निर्माण होतं, काहीतरी नवीन ऐकल्याचं समाधान मिळतं, पण त्यातनं संदेश जो आपल्याला द्यायचा आहे सगळ्यांना तो असा आहे की रसायनशास्त्र किंवा भूमिती किंवा तुमचा बीजगणित किंवा भौतिकशास्त्र, मेडिकल शास्त्र, बायोलॉजी जी आपली जी आहे, जैविकशास्त्र, अशी अनेक प्रकारची जी शास्त्र आपल्याकडे आहेत ज्याच्यात तुम्हाला इंटरेस्ट असेल, जे तुम्हाला तुमची करिअर पुढे करायचं आहे त्याच्यावरती जास्तीत जास्त सखोल अभ्यास करा, त्याचं चांगलं अंडरस्टँडिंग बनवा. त्यातनंच तुम्ही हे अशा प्रकारचे प्रॉडक्ट किंवा टेक्नॉलॉजीज डेव्हलप करू शकाल आणि भारताला समृद्ध बनवून आत्मनिर्भर करू शकाल. आपण सगळ्यांनी गेले जवळजवळ एक तासभर हे प्रेझेंटेशन ऐकलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि डॉक्टर सुनीती वैद्य इन्स्पिरेशनल किट्स आणि कन्सेप्ट्समधून प्रत्येक मुलासाठी काहीतरी आपण द्यायचा प्रयत्न करतो आहे आणि तो प्रयत्न असाच आणखीन वाढत जाईल यासाठी तुमच्या शुभेच्छा आहेतच. तुमच्या सजेशन्सही देत राहा. धन्यवाद.